आता मी तुम्हाला दाखवते आम्ही चहा. तर गाईज आता आम्ही चॅलेंज व्हिडिओ शूट करत होतो. यो गाईज वेलकम बॅक. ॲडव्हर्टाइजमेंट स्पॉन्सरशिप गाईज व्हिडिओ शूट करत बरोबर. हॅलो गाईज वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. तर आय नो ही व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे बिकॉज मी माझ्या स्टडी रुटीनमध्ये थोडी बिझी होती. बट नाव आय एम फ्री. आता 2-3 दिवस सुट्टी आहे सो म्हटलं की व्लॉग करूयात. तर आजचा व्लॉग गुड मॉर्निंग आजचा व्लॉग स्टार्ट केलेला आहे मी. तर बघू आता सुट्टीच्या दिवशी आज मी काय काय करते तर ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आजच्या दिवसाचं पूर्ण हा व्लॉग असणार आहे. सो आय होप तुम्ही शेवटपर्यंत पाहाल. आणि आता रक्षाबंधन पण येत आहे तर त्याचे पण व्लॉग्स मी घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर गाईज माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी आता गरमागरम चहा घेत आहे. तर आता आपण मस्त हॉलमध्ये टीव्ही बघत चहा घेऊयात. हा आहे आमचा खाऊचा डबा पण मला एका हाताने ओपन नाही होते. हॅव अ गुड डे गाईज विथ ब्रिटानिया. गुड डे. गाईज आता आपण चहा बिस्किट खाऊन घेऊया. तर गाईज आता आपण चाललेलो आहोत खाली. आम्हाला काही सामान आणायचं तर आम्ही दुकानात चाललेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे नैतिक. तर मी नैतिकला घेऊन चाललेली आहे. तर आता आम्ही पोहोचलो खाली ग्राउंडवर. बाय. सो गाईज आम्ही आता सामान आणलेलं आहे. सो गाईज आज आमच्याकडे आहे जेवायला मच्छी. तर आता मी मच्छीचं वाटण करत आहे. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे ओलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. तर आता आपण ह्याला ग्राइंड करून घेऊया. तर गाईज आता आपलं वाटण ग्राइंड करून झालेलं आहे. दाखव हे. हां तर इथे तुम्ही बघू शकता की ग्रीन कलरचं वाफा निघतात चम्मच. तर हे बघा व्यवस्थित असं बारीक आपण त्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर गाईज मच्छी फ्राय करायला मी हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये मी टाकणार आहे बारीक रवा म्हणजे ते थोडं कुरकुरीत होईल. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये मसाला. आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊयात. सो आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर गाईज ही आहे मच्छी जी मी आधीच मॅरिनेट करून ठेवलेली. तर मॅरिनेट करायला मी लसूण चेचून घेतलं होतं. त्यामध्ये मसाला, हळद आणि मीठ आणि थोडं आंबटपणासाठी मी वरून लिंबू पिळून घेतलेलं. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिंच किंवा कोकम आगळ पण वापरू शकता. सो गाईज मच्छी फ्राय करायला मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसूण चेचून टाकलेले आहे. आणि आता आपण जे मच्छीचे पीसेस मॅरिनेट केलेले ते आपण तांदळाच्या पिठाचं आणि रव्याचं जे कोटिंग केली होती त्यामध्ये कोट करून मच्छीला आपण फ्राय करणार आहोत. वर पकड. हां सो तर मी ते पॅनमध्ये टाकलेले आहे आणि असेच आपण सगळे जे मच्छीचे तुकडे आहेत त्यांना कोट करून फ्राय करणार आहोत. तर मी आता पटकन सगळ्या मच्छीच्या तुकड्या फ्राय करून घेते. सो गाईज मी आता सगळी मच्छी फ्राय करत ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. मच्छी आतून व्यवस्थित शिजण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवूयात. मच्छी फ्राय करत ठेवली आहे मी आणि आता आपण थोड्या वेळ जाऊन परत चेक करूया. एक साईड व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता आपण दुसरी साईड पण व्यवस्थित अशी छान फ्राय करून घेऊया. तर मंडळी आता आपण करूयात मच्छीचा रस्सा. तर त्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवरती आणि आता आपण त्यामध्ये तेल टाकूयात. तर आता तेल तापलेलं आहे तर त्यामध्ये आपण लसूण ठेचून टाकूयात. गाईज इथे आपली मच्छी व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे दोन्ही साईडनी. तर आपण रस्सा बनवण्यासाठी तेलात लसूण ठेचून टाकलेले. आता आपण त्यात टाकतोय आलं लसूण पेस्ट. त्यामध्ये मी टाकत आहे मसाला कारण का तरी येण्यासाठी म्हणून मी आधीच मसाला टाकते. आपण आपल्या चवीनुसार तिखट मसाला टाकायचा आहे आणि मग नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, धना पावडर. तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मगाशी तयार केलेलं ओलं खोबऱ्याचं वाटण. ते आपण व्यवस्थित छान ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याला एक उकळी येऊन द्यावी. उकळी आल्यावर यात मच्छी टाकून झालेली आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत कोकम. तर गाईज मी यामध्ये फिश करी मसाला टाकत आहे. तो ऑप्शनल आहे, टाकू शकता किंवा नाही. आणि चवीनुसार मीठ टाकून त्याला शिजून द्यावं. गाईज आता नैतिक बोंबील फ्राय करत आहेत. आम्ही आमच्या ड्युटीज चेंज केल्यात. मी कॅमेरा पकडलाय आणि तो माझं काम करतोय जेवण बनवायचं.
तर काय आता जेवण करून झालेलं आहे. आता सगळ्यांचं काम झालं की मग जेवायला घेऊयात. ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. मी एकदा तुम्हाला दाखवते. सो गाईज आता लिंबू पाणी पिते मस्त नैतिकने बनवलेलं. बाय नैतिक. चर्स नैतिक. चर्स गाईज. जय हिंद दोस्तों. तर गाईज आता आमचं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी जस्ट लिंबू पाणी पिलं. तर आता मी थोडं रेस्ट करतो कारण दुपारची वेळ आहे. नंतर संध्याकाळी आम्ही खूप सारे प्लॅन्स केलेत काय काय करायचं आहे आणि ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आतासाठी लेट्स रेस्ट. गाईज भूत बघा किती क्यूट आहे. अरे अरे. तर गाईज आतासाठी थोडं रेस्ट करूया. बाय बाय. संध्याकाळी भेटूया. सो गाईज मी दुपारी झोपायला गेलेले पण मला झोपायला नाही दिलं. हे लोक हे अशी मध्ये मध्ये येऊन मला उठवलं. मला झोपून पण नाही दिलं. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते. आम्ही चहा घेतो, फ्रेश होतो आणि मी तुम्हाला भेटतो वापस. इट्स टी टाइम नाव. आजची ब्रेकिंग न्यूज. हा हे बघा, हे चॉकलेट आहे जे खराब झालेलं आहे. त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे. ते आम्ही तुम्हाला नंतर सांगतो. तर आता आम्ही ती चेंज करायला चाललो. माझ्या मम्मीने आम्हाला घरातून सगळ्यांनी खूप ओरडा दिलेला आहे आणि आम्हाला सांगितलं की जिथून आणली आहे तिथून चेंज करून आणा आत्ताच्या आत्ता. तर आता आम्ही ती चेंज करायला चाललो आणि ते जस्ट पाऊस पडून झाला आहे. बघू शकता सगळं ओलं ओलं आहे. तर आता आम्ही जातो, चेंज करून येतो आणि मग बघूयात आजच्या दिवसात पुढे आपण काय करतो. सो मीट यू. तर गाईज आता आम्ही बाहेर निघालेलोच आहोत. तर मग आमचं काम झालं की मग आम्ही असं विचार करतोय की आम्ही सगळे कुठेतरी काहीतरी खायला जाऊया छान असं. म्हणजे थोडंसं फिरून पण होईल आणि थोडं कझिनसोबत असं टाईम स्पेंड करू छान. सो बघूयात, तुम्हाला दाखवतोच. फायनली आमचं ठरलेलं आहे की आता आम्ही शॉर्मा खायला चाललेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता माझा भाऊ मस्तपैकी सायकल राईड करत येत आहे आमच्या पाठून आणि आम्ही स्कूटीवरती चाललोय. लेट्स गो. सो गाईज आता आम्ही ओहो शॉर्माजला आलेलो आहोत. इकडे बघ. अरे इकडे बघ. नीट नीट स्माइल. हां. तर गाईज आता आम्ही चॅलेंज व्हिडिओ शूट करत होतो. त्यासाठी जरा सेटअप चालू आहे. व्हिडिओ ती पण व्हिडिओ पाहिणी. सो लेट्स मूव्ह ऑन टू द चॅलेंज. ॲलन क्लास वाले तो बघ. Advertisement, sponsorship guys. Guys, I hope you like the video, so please press the like button, share it and subscribe to my channel. Meet you in the next video.